नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बऱ्याचशा वेळेस एक्झाममध्ये असं विचारलं जातं, असं म्हटलं जातं की फक्त तुमच्या नॉलेजवरती आधारित क्वेश्चन न येता त्या नॉलेजचं ॲप्लिकेशन कसं केलं जातं त्यावरती आधारित क्वेश्चन विचारले जातात. तर असाच काहीतरी प्रकार तुम्हाला आज अभ्यासाला मिळणार आहे, त्याच्यावरतीच आपण चर्चा करणार आहोत. तो प्रकार म्हणजे ध्वनिमत किंवा व्हॉइस वोट. आता व्हॉइस वोट म्हणजे काय किंवा ध्वनिमत, आवाजी मत म्हणजे नेमकं काय असतं आणि याचा विषय कुठून निघालाय? तर राज्यसभेमध्ये ना रिसेंटलीच दोन महत्त्वाचे बिल हे पारित करण्यात आले. खरं तर या 2-3 दिवसामध्ये 15-16 बिलं पास झालेत, पण महत्त्वाची म्हणजे अशी शेतकरी विधेयक जे आहेत, कृषी सुधारणा विधेयक जे आहेत, तर त्या 3 पैकी 2 जे विधेयक होते तर ते ध्वनिमताने राज्यसभेमधून पारित झाले. आता यावरतूनच एक वाद सुरू झाला आहे, कारण ऑलरेडी कृषी सुधारणा विधेयक जे आहेत, वेगवेगळे जे 3 बिल आहेत, तर त्यांना विरोध होत आहे आणि त्यातूनच हा सुद्धा एक प्रकार घडला की जे राज्यसभेचे उपसभापती आहेत, म्हणजे त्यावेळेसचे जे प्रमुख असतात. आता राज्यसभेमध्ये कशी सिच्युएशन असते की तिथं आपल्या देशाचे उपराष्ट्रपती हे पदसिद्ध सभापती असतात. सभापती म्हणजेच राज्यसभेचा प्रमुख. ओके. आणि जर सभापती उपस्थित नसतील, म्हणजे उपराष्ट्रपती जर उपस्थित नसतील, तर त्यावेळेस कामकाज चालवण्याचा अधिकार किंवा त्या राज्यसभेचे प्रमुख हे उपसभापती असतात. आता उपसभापतींची निवड सुद्धा कशी केली जाते? तर राज्यसभेमध्ये जे उपराष्ट्रपती म्हणजे सभापती जे आहेत, तर त्यांच्याकडून एक डेट अनाऊन्स केली जाते की या तारखेला आपल्याला उपसभापतींची निवड करायची आहे. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की उपसभापतींची निवड ही राज्यसभेमधल्या एकूण जे सदस्य संख्या आहे त्यातूनच केली जाते, एकूण सगळ्या सदस्यांमधूनच केली जाते. मग काय होतं की एखादा सदस्य आपल्या सहयोगी म्हणजे आपल्या मित्र सदस्याला म्हणू शकतो की तुला आम्ही नॉमिनेट करतोय आणि तू मग आपल्या या राज्यसभेचा उपसभापती बन. तर अशी एक प्रोसिजर आहे. प्रॉपर लिखित स्वरूपामधलं ते ॲप्लिकेशन उपराष्ट्रपतींकडे म्हणजे सभापतींकडे द्यावं लागतं. घोषणापत्र सुद्धा असतं, त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं असतं की जर या व्यक्तीची निवड उपसभापती म्हणून जर झाली तर तो व्यक्ती या पदावरती येईल, असं घोषणापत्र सुद्धा द्यावं लागतं. म्हणजे जे कोणी सदस्य त्याला पाठिंबा देत आहेत, आवेदन करतायत, अशांसाठीचं हे घोषणापत्र असतं. 1952 मध्ये अशा प्रकारच्या पहिल्यांदा उपसभापती या पदाची निवड करण्यात आली. 1952 आणि 1956ला ते म्हणजे काँग्रेसचे SV कृष्णमूर्ती राव, तर यांची निवड झाली होती सलग 2 वेळेस. तर हा मुद्दा थोडा फॅक्च्युअल आहे आणि एक्झामसाठी सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे, कारण पहिले व्यक्ती होते ना ते. तर SV कृष्णमूर्ती राव हे नाव लक्षात ठेवा. आता ही एकूणच राज्यसभा जर म्हटली ना, तर संसदेचाच एक भाग आहे. कलम 79 मध्ये आपल्याला राज्यसभा असेल, लोकसभा असेल आणि राष्ट्रपती म्हणजे या तिघांची मिळून संसद फॉर्म होते, असं कलम 79 मध्ये दिलेलं आहे. माझा आवाज थोडासा मे बी आज व्हॉल्यूम कमी असेल किंवा त्याचा स्पीड सुद्धा कमी वाटेल, कारण बऱ्याचशा अशा फेजमधून जातोय. गमतीचा भाग म्हणजे सगळी लक्षणं कोविडवालीच आहेत आणि डॉक्टरांनी पण सांगितले की जर टेम्परेचर वगैरे वाढलं तर टेस्ट करून घ्या. ठीक आहे, आता तरी तसं काही जाणवत नाही आहे, बट बघूया आपण काय होतं, त्याच्याबद्दलचे अपडेट मी तुम्हाला देईल. तर आपला जो मुख्य मुद्दा आहे तर तो आहे की हे ध्वनी मतानेच पारित का झालं? अजून काही ऑप्शन्स नव्हते का? म्हणजे आवाजी मतदानच का घ्यावं लागलं? बाकी काही ऑप्शन असतात का राज्यसभेमध्ये एखादं बिल पारित करण्यासाठी? तर हे सगळं डिटेल आपण अभ्यासणार आहोत. या व्यतिरिक्त राज्यसभा हा विषय आलाय म्हटल्यावरती आपण त्याला व्यवस्थितपणे कव्हर करू. किती सदस्य असतात, त्याच्याबद्दलची महत्त्वाची कलमं कोणती आहेत, मग याच्यामध्ये राज्यसभेचा रोल काय आहे, आपण राज्यसभाच पूर्ण बरखास्त करू शकतो का? म्हणजे वाटलं आपल्याला की अरे उगाचच काम भरपूर वाढलंय, लोकसभा आहे तर राज्यसभा कशाला ठेवायची, राज्यसभाच उडवून टाकू, तर असं काही करता येतं का? ह्या सगळ्या गोष्टींवरती आपण येऊ. आणि या व्यतिरिक्त आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे, जे सध्याचे आपले उपसभापती आहेत तर यांच्यावरती नो कॉन्फिडन्स सुद्धा 12 वेगवेगळ्या अपोजिशन पार्टींकडून मांडण्यात आलेलं आहे. मग अशा प्रकारचा नो कॉन्फिडन्स आधी कोणत्या सभापतींवरती, उपसभापतींवरती किंवा लोकसभेच्या अध्यक्षांवरती करण्यात आला होता का? आता लोकसभा म्हटलं ना की त्याच्यामध्ये अध्यक्ष असतात प्रमुख पदावरती आणि उपाध्यक्ष असतात, आणि राज्यसभा म्हटलं की तिथं सभापती असतील आणि उपसभापती. सभापती म्हणजेच पद आपले जे देशाचे उपराष्ट्रपती असतात तर ते तिथं पदसिद्ध सभापती असतात, राज्यसभेचे प्रमुख. ठीक आहे. आणि ज्यावेळेस कधी उपराष्ट्रपती हे प्रेझेंट नसतील, म्हणजे सभापती प्रेझेंट नसतील, तर त्यावेळेस या राज्यसभेचा पूर्ण कामकाज हे उपसभापतींच्या देखरेखीखाली होतं. हा पण मुद्दा तुम्हाला माहिती असावा. आपल्या आजचा विषय हा चर्चेमध्ये कुठून आलाय, म्हणजे आपण आज हे सगळं का अभ्यासतोय याचं कारण म्हणजे राज्यसभेमध्ये नुकतंच कृषी सुधारणा विधेयक हे
ध्वनिमत किंवा आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आलं. आणि या अगोदर आपण ऑलरेडी कृषी विधेयकाविषयी माहिती बघितलेली आहे. 3 वेगवेगळे जे बिल आहेत त्यांच्याविषयी तुम्हाला माहिती असेल. यापैकी जे 2 महत्त्वाचे जे बिल होते तर ते ध्वनिमताद्वारे पारित करण्यात आले. मग ते 2 जे बिल होते तर त्यांची नावं काय किंवा ती बिलं कुठली होती? पहिलं होतं फार्मर्स प्रोड्यूस ट्रेड अँड कॉमर्स बिल 2020 आणि दुसरं होतं फार्मर्स ॲग्रीमेंट ऑफ प्राईस ॲश्युरन्स अँड फार्म सर्व्हिस बिल 2020. तर हे इंग्रजीमधली त्याची नाव आहेत. तुम्हाला पुढे जाऊन मराठीमधली सुद्धा बघायला मिळतील. आजच्या आपल्या लेक्चरची PDF आणि ऑडिओ फाईल ही तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळेल. या व्यतिरिक्त असाच क्वालिटी अभ्यास करण्यासाठी तुम्ही विजन स्टडीचा ॲप डाउनलोड करा. ॲपच्या माध्यमातून ऑलमोस्ट सगळं काही मोफतच उपलब्ध आहे. तुम्हाला वेगवेगळ्या टेस्ट देता येत आहेत, PDF नोट्स मिळत आहेत आणि दररोजच्या करंट अफेअर्स तुम्हाला तिथं व्यवस्थितपणे अगदी एक्झाम ओरिएंटेड मिळत आहेत. आणि ज्या विद्यार्थ्यांना परवडत असेल अशाने आमच्या कोर्समध्ये प्रवेश घेऊ शकता. क्वेश्चन आन्सर रिव्हिजन बॅचचे ॲडमिशन ओपन आहेत. या व्यतिरिक्त 2021 साठीच्या राज्यसेवा बॅचचे सुद्धा ॲडमिशन ओपन आहेत. क्वेश्चन आन्सर रिव्हिजन बॅचचा फायदा तुम्हाला येणाऱ्या संयुक्त गट ब आणि राज्यसेवा एक्झामला होईल. या बॅचमध्ये जवळपास 138 लेक्चर आहेत जे की तुम्हाला हार्डली 20 दिवसांमध्ये प्रॉपर अभ्यासता येतील. आणि सध्या राहिलेल्या दिवसांमध्ये तुम्ही असाच अभ्यास करणं अपेक्षित आहे. तर नक्कीच क्वेश्चन आन्सर रिव्हिजन बॅचमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. मी फक्त एकच मुद्दा सांगेल आणि लगेच आपल्या टॉपिककडे आपण वळू. तो मुद्दा म्हणजे राज्यसेवा 2021 किंवा इतर कुठल्या विजन स्टडीवरती ज्या काही बॅचेस असतात ना तर त्या बॅचेसचं एक वेळापत्रक दिलं जातं. त्या वेळापत्रकामध्ये या पर्टिक्युलर मंथमध्ये कोणते कोणते लेक्चर कुठल्या दिवशी आपल्याला अभ्यासायचेत हे सगळं दिलेलं असतं. ज्यांनी प्रवेश घेतला आहे अशांना तर हे टाइम टेबल मिळतंच, म्हणजे त्यांना ऑलरेडी लेक्चर्स पण मिळतात. ज्यांनी प्रवेश नाही घेतला किंवा घ्यायचा नाही आहे अशांना हे टाइम टेबल ऑलरेडी फ्रीमध्ये अवेलेबल आहे. त्या टाइम टेबलनुसार तुम्ही स्वतःचा अभ्यास करा. असंच एक टाइम टेबल आपल्या एका स्टुडंटनी, प्रशांत येरने नावाचे ते विद्यार्थी आहेत, तर त्यांनी त्यांच्या फाईलमध्येच लावून ठेवलं आहे आणि मग ते दररोज त्याच पद्धतीने अभ्यास करतायत. ते विजय स्टडीचे स्टुडंट पण आहेत आणि दररोजच्या दररोज होणारे जे लेक्चर आहेत किंवा जे झालेले लेक्चर्स आहेत तर ते प्रॉपर बघून तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे त्यांनी कलर प्रिंट काढून त्याच्या फाईलमध्ये सुद्धा लावली आहे. तर असं थोडंफार डेडिकेशन आपल्या अभ्यासामध्ये असायला पाहिजे. तेवढा सिरियसनेस तुम्ही दाखवणं अपेक्षित आहे, तरच तुम्ही एका चांगल्या फ्लोमध्ये याल. कुठलाही क्लास लावा मात्र त्याला प्रॉपर तुम्ही सिरियसली घेऊन फॉलो करा. टाइमपास म्हणून कुठलीही गोष्ट करू नका. जर झेप घेत असाल, उडी घेत असाल तर 100% घ्यायची आणि तेवढा सिरियसनेस आपल्या अभ्यासामध्ये दाखवायचा. ठीक आहे. आता हे फक्त मी एक एक्झाम्पल म्हणून दाखवलंय. सगळ्यांनीच असं करा असं म्हणत नाही. एक एक्झाम्पल आहे की आपण कशा पद्धतीने थोडा सिरियसनेस अभ्यासामध्ये आणू शकतो. कारण सध्याचं वातावरण असं आहे की आपल्याला बऱ्याचशा गोष्टी भरकटणाऱ्या दिसतील आणि भरकटत जाऊ सुद्धा शकतो आपण. तर त्यातून थोडं बाजूला ठेवत स्वतः आपल्या अभ्यासामध्ये स्वतःला एंगेज कसं ठेवता येईल तर त्याचा एक चांगला प्रयत्न इथे दिसतोय. तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा करू शकता. ठीक आहे. तुमचं जास्त वेळ घेत नाही, डायरेक्टली आपल्या मुख्य मुद्द्यामध्ये येऊ. आता राज्यसभेमध्ये नेमकं काय घडलं तर कृषी सुधारणांशी संबंधित कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक 2020 आणि शेतकरी सशक्तीकरण संरक्षण आणि कृषी सेवा करार 2020 किंवा हे जे विधेयक 2020 आहे तर ही विधेयक राज्यसभेत मंजुरीसाठी आली होती. मग ही ज्यावेळेस मंजुरीसाठी आली कारण ऑलरेडी ती लोकसभेमध्ये पारित झाली होती. लोकसभेमध्ये बीजेपीचं एक मेजॉरिटी आहे तर ती तिथून पारित झाली, राज्यसभेमध्ये आली. आता राज्यसभेत आल्यावरती काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, आप, माकप अशा विरोधी पक्षांनी याला तीव्र विरोध दाखवला या बिलासाठीचा. आणि ते ऑब्व्हियस आहे कारण आपली लोकशाही आहे तर असा विरोध सरकारला सहन करावा लागतो. यावेळेस काय झालं, विधेयकावरती आता चर्चा केल्यानंतर कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी उत्तर द्यायला सुरुवात केली. म्हणजे जे आन्सर क्वेश्चन विचारलेला असतात त्याला आन्सर सुद्धा दिलं जातं. तर आन्सर देत असताना विरोधकांनी गोंधळ घातला. या गोंधळामध्ये गोंधळ हा इथपर्यंत वाढला होता की एक त्या प्रत्येक जसं राज्यसभा लोकसभा ह्याच्यासाठी ना त्यांचं एक रूल बुक असतं, तर रूल बुक सुद्धा फाडलं. म्हणजे ती पुस्तिका फाडली. त्याच्यानंतर तिथलचे जे माईक होते तर माईकची तोडफोड झाली. तर अशा काही गोष्टी घडल्या. त्यावेळी जे डेप्युटी चेअरमन जे होते म्हणजे उपसभापती जे होते तर ते वारंवार सांगत होते की प्रत्येकाने त्याच्या चेअरवरती पोझिशनवरती जाऊन बोला. यातूनच मग असा पण गोंधळ होऊ लागला की टेबलवरती चढूनच विरोध दर्शवला जाऊ लागला किंवा तोडफोड होणं. आता असा तीव्र विरोध सुरू असताना कुणीही कुणाचं बोलणं ऐकून घेत नाहीये, बोलायला चान्स मिळत नाहीये, कुणाचं बोललेलं समजत नाहीये. हे असं सगळं तुम्ही टीव्हीवरती पण बघत असाल. तर हे सगळं सुरू असताना जे उपसभापती होते तर त्यांनी
जे सदन होतं ते अडजर्न केलं. म्हणजे काय, त्यांनी एक ब्रेक घेतला, 15 मिनिटांसाठी सगळं स्थगित केलं, कामकाज थांबवलं. आता हे जे 2 बिल होते ना, तर यासाठी रविवारचं सकाळी 9:30 ते 1 वाजेपर्यंतचा पूर्ण वेळ या 2 बिलांना डिस्कस करण्यासाठी ठेवला होता. म्हणजे हा जो आपण किस्सा बघतोय तो रविवारचा, गेल्या रविवारचा हा किस्सा आहे. आता हे सगळं झालं ना, तर बिलावरती चर्चा पण झाली सुरुवातीला. मग अपोजिशन जे होते, तर जे 3 प्रमुख मागण्या होत्या. एक मागणी अशी होती की हे जे 2 बिल आहेत तर ते संसदेच्या स्टँडिंग कमिटीकडे पाठवून द्या आणि मग ज्यावेळेस काही स्टँडिंग कमिटीबद्दल रेकमेंडेशन वगैरे येतील तर त्याच्याबद्दल निर्णय घेतला जाईल. दुसरं असं एक मत होतं काही सदस्यांचं की एक सिलेक्टेड पॅनल आहे आपल्या पार्लमेंटचा, त्याच्याकडे हे बिल पाठवून द्या. आणि एक तिसरा पण गट होता, त्यांचं मत असं होतं की रविवारची जी चर्चा आहे तर ती आता स्थगित करा आणि आपण डायरेक्ट सोमवारी चर्चा करू किंवा सोमवारी एक निर्णय घेऊ की हे बिल स्टँडिंग कमिटीकडे पाठवायचं आहे की आपल्या सिलेक्टेड पॅनलकडे पाठवायचं आहे पार्लमेंटच्या, तर याच्यावरती चर्चा करू. तर याबद्दल असं थोडं डिस्कशन चालू होतं. ज्यांचा विरोध होता त्यांच्या अशा मागण्या होत्या. आता ह्या ज्या मागण्या होत्या ह्या अगदी डेमोक्रॅटिक मागण्या आहेत, म्हणजे कुठल्याही पक्षाला अशा प्रकारचे अधिकार दिलेले आहेत. रूल बुकमध्येच अशी नोंद आहे की तुम्ही अशा प्रकारची मागणी करू शकता. हे एक रूल्स ऑफ प्रोसिजर आपण म्हणू शकतो, त्यानुसार ह्या गोष्टी सगळ्या अलाउड आहेत. पण तरी सुद्धा असा जो विरोध झाला त्यानंतर जे सभागृह होतं ते 15 मिनिटांसाठी ॲडजर्न करावं लागलं. आता 15 मिनिटांनंतर ज्यावेळेस उपसभापती हे राज्यसभेमध्ये आले तर त्यावेळेस त्यांनी मार्शल्सच्या 2 रिंग केल्या. आता तुम्हाला हा जो असा टेबलचा मधला जो पोर्शन दिसतोय ना, म्हणजे हे या राज्यसभेमधला हा मधला पोर्शन टेबलवाला जो आहे तो त्याला वेल ऑफ हाऊस म्हटलं जातं. ठीक आहे, वेल म्हणजे विहीर. आणि इथं फक्त सगळे जे काही स्टेनोग्राफर वगैरे असतात, म्हणजे टायपिंगचं जे काम करतायत, फाईल्स फक्त चेक करणं, क्रॉस चेक करणं, तर अशा गोष्टी करणारे सगळे इथं जे काही स्टेनोग्राफर्स वगैरे आहेत तर ते इथं बसलेले असतात. कुठलाही व्यक्ती इथं येऊन बोलू शकत नाही. तिथे येऊन बोललेल्या गोष्टी ह्या ऑन द रेकॉर्ड म्हणून कन्सिडर केल्या जात नाहीत. तर म्हणून जर कुणाला काही म्हणणं व्यक्त करायचं असेल तर तो त्याच्या खुर्चीवरती जाऊनच त्या गोष्टी व्यक्त करू शकतो. आता या गोष्टीमध्ये या सगळ्या प्रकारामध्ये काय झालंय, तर इथं मार्शलची रिंग बनवली होती, 2 रिंग बनवल्या आता मार्शलच्या प्रोटेक्शनसाठी म्हणून, म्हणजे उपसभापतींना काही याच्यातून काही नुकसान होऊ नये किंवा एक आता सभागृह एवढं गोंधळ होत असताना थोड्याशा कडक रूल्स नियम करावे लागतात, तर असा प्रकार इथं झाला. यातच काय आता झालं, तर हे जे 2 कृषी विधेयक जे आहेत, 2 जे बिल आहेत तर ते पारित करण्यासाठी ध्वनिमताचा आपण वापर करणार आहोत अशी उपसभापतींनी घोषणा केली. आता ही घोषणा म्हणजे नेमकी कशी असते की विचारलं जातं की बिलाच्या बाजूनी कोण कोण आहेत, त्यांनी जोरात यस म्हणायचं आहे. आता हे स्पेलिंग त्याचं अयस आहे, ठीक आहे. आणि जे ह्या बिलाच्या विरोधामध्ये आहेत त्यांनी नोज म्हणायचं आहे. मग त्या आवाजाच्या इंटेन्सिटीवरून उपसभापतीच ठरवतील की कुठल्या पक्षाकडे जास्त मतं आहेत, म्हणजे कुठल्या यसला किंवा नोला कुठल्या बाजूला जास्त लोकांचा आवाज होता, जास्त मोठा आवाज होता, त्यानुसार ते विधेयक पारित केलं जातं. हा एक प्रकार आहे, हा ध्वनिमताचा प्रकार आहे. असे 4 वेगवेगळे प्रकार असतात की ज्यानुसार बिल हे पारित केलं जातं. आता ते सगळं डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, फक्त थोडक्यात व्हॉइस जे वोट होतं तर तो एक मुद्दा तुम्ही फक्त इथं क्लिअर करून घ्या. तर असं उपसभापतींनी विचारलं आणि त्यानुसार मग येसचा आवाज मोठा वाटला, तर म्हणून त्यांनी हे बिल, दोन्ही बिल जे होते ते राज्यसभेमधून सुद्धा पारित केले. आता ते राष्ट्रपतींकडे सिग्नेचरला गेलेत. राष्ट्रपती ज्यावेळेस त्यावरती साईन करतील तर ते आपल्याला ॲक्टमध्ये फॉर्म झालेले दिसतील. ठीक आहे, तो अशा प्रकारे ध्वनिमताचा वापर करण्यात आला. तुमच्या मनामध्ये जे प्रश्न येत आहेत की सर असं कुठं असतं का की ओरडलं की म्हणजे यस म्हणून ओरडतील किंवा नो म्हणून ओरडतील आणि मग आपण बिल पारित करायचे का, जे आपल्या देशासाठी एवढे असे महत्त्वाचे निर्णय असतात ते असे ओरडाओरडीने घ्यायचे का. तर तुमचं सगळं बरोबर आहे, तुमच्या मनातले प्रश्न अगदी योग्य आहेत. मात्र ह्या मेथड ह्या ऑलरेडी US UK पासूनच आपण घेतलेल्या आहेत. ज्यावेळेस आपलं संविधान फॉर्म करण्यात आलं त्यानंतर राज्यसभेसाठी एक रूल बुक लिहिण्यात आला, तर या तरतुदी आपण अमेरिकेकडून, लंडनकडून घेतलेल्या तरतुदी आहेत. आणि हा जो काही प्रकार आहे व्हॉइस मताचा जो प्रकार आहे हा वापरला जातो अशा केसमध्ये की ज्यावेळेस आपल्याला बहुमत अगदी स्पष्टपणे दिसतंय, समोर सगळ्यांचंच ह्याला होकार आहे, बहुमत आहे असं ज्यावेळेस दिसतं, तर त्यावेळेस वेळ वाचवण्यासाठी आणि अगदी क्विकली 2 बिल पारित करायची, बिल पारित करायचं आहे, तर त्यावेळेस अशा प्रकारचा निर्णय घेतला जातो जेणेकरून जे सदन आहे तर त्याचा वेळ जो खूप व्हॅल्युएबल असतो तर तो वेळ वाचावा. तर यासाठी अशा प्रकारच्या मेथडचा वापर केला जातो. ही मेथड अगदी साफ चुकीची असं अजिबात नाही किंवा ही मेथड अगदी बरोबरच आहे असं सुद्धा नाही आहे. कारण या केसमध्ये थोडा विरोध होता आणि काही मतं ही या बिलाच्या बाजूनी सुद्धा होती.
तर इथं मला तरी असं वाटतं की जर प्रॉपर वोटिंगच घेतलं असतं तर आपल्याला अगदी क्लिअर कट याच्याविषयी सगळी आयडिया आली असती. मात्र इथं व्हॉइस वोट घेण्यात आला आणि हे व्हॉइस वोटच घेतलंय तर म्हणून सुद्धा उपसभापती आहेत त्यांच्यावरती नो कॉन्फिडन्स रिझोल्युशन 12 ऑपोजिशन पार्टीजकडून लावण्यात आलंय. ठीक आहे. आता मी तुम्हाला एवढं सगळं रामायण सांगितलंय पण याच्यामध्ये उपसभापती कोण तर हरिवंश बने तर हे सध्याचे उपसभापती आहेत ज्यांनी मनोज झा यांना इलेक्शनमध्ये हरवलं. आता काही प्रत्यक्ष इलेक्ट्रॉनिक मतदान नाही घेतलं जात मात्र हरिवंश बने यांची निवड करण्यात आली. सलग दुसऱ्यांदा ते उपसभापती म्हणून निवडून आलेत. हरिवंश बने हे एक पत्रकार होते. अगदी सुरुवातीला त्यांनी बँकेमध्ये सुद्धा नोकरी केली आहे. बँकेत नोकरी, त्याच्यानंतर पत्रकार आणि त्याच्यानंतर आता राजकारण. तर असा त्यांचा एकूणच प्रवास आहे. त्यामध्ये आपण नाही जायचं. आपण डायरेक्टली या मुद्द्यांमध्येच राहू. आता व्हॉइस वोट ज्यावेळेस घेतलं जातं तर त्यावेळेस चेअरमन सांगतात समजा येसला जास्त जणांचा होकार आहे, जास्त मोठा आवाज आहे तर त्या केसमध्ये आपले उपसभापती म्हणतात की द येस हॅव इट, म्हणजे येसनी हे जिंकलेलं आहे किंवा येससाठी मोठा आवाज होता तर येस हे आता बिल पारित होणार आहे. ठीक आहे. आणि समजा जर नोचा आवाज मोठा असता तर द नोज हॅव इट असं ते म्हटले असते. मात्र द येस हॅव इट असं ते म्हटलेत म्हणजे ही जी 2 बिलं होती ती पारित करण्यात आली. ठीक आहे. तर इथपर्यंत तुम्हाला सगळा किस्सा समजला असेल. आता थोडं टेक्निकल गोष्टींकडे सुद्धा आपण येऊ. नेमकं जे मतदान होतं किंवा जे बिल पारित करायचं असतं तर त्याच्यासाठी कुठल्या कुठल्या मेथड आहेत तर त्यासाठी सर्रास 4 वेगवेगळ्या पद्धतींचा वापर केला जातो. एक म्हणजे व्हॉइस मतदान आपण बघितलंय. हे दुसरा आहे तो म्हणजे काउंटिंग म्हणजे कसं की जसं अशा पद्धतीने विचारलं ना की कोण कोण याला सहमत आहेत तर इथं हात वर करायचा आहे किंवा स्वतः त्या जागेवरती उभा राहायचं आहे. म्हणजे जे सदस्य असतील त्यांनी स्वतः जागेवरती उभा राहायचं किंवा हात वरती करायचा आहे. मग एक जनरल असा फक्त ओव्हरव्ह्यू बघितला जातो की यससाठी जास्त जणांचे हात वरती आहेत का नोसाठी जास्त हात वर होते, व्यक्ती उभे होते. तर याच्यावरून एक अंदाजे ठरवलं जातं की कुठल्या बाजूनी म्हणजे कुठलं हे बिल पारित करायचे की नाही हे अंदाजे ठरवलं जातं. यावेळेस सुद्धा ज्यावेळेस अगदी बहुमत स्पष्ट दिसत असेल त्याच केसमध्ये या दोन्ही गोष्टींचा वापर केला जातो. हे आपल्याला आपल्या राज्यसभेच्या रूल बुकमध्ये रूल नंबर 252 मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. हे दोन्ही जे रूल आहेत ते रूल नंबर 252 मध्ये दिलेले आहेत. हा मुद्दा तुम्हाला माहिती असावा. आणखीन ज्या 2 वेगवेगळ्या मेथड आहेत ना ज्यानुसार बिल पारित करायचे किंवा नाही करायचे हे ठरवलं जातं त्यापैकी एक म्हणजे डिव्हिजन बाय ऑटोमॅटिक वोट रेकॉर्डर. याच्यामध्ये काय होतं आपण प्रॉपर आपल्याला बटन दिले जातात ते बटन प्रेस करायचं आहे. आपण येस किंवा नो साठी बटन प्रेस करू लगेच आपला काउंट हा डिजिटल बोर्डवरती स्क्रीनवरती दिसेल. ठीक आहे. त्यानुसार एक्झॅक्ट आपल्याला समजणार आहे की किती मतं ही बिल पारित करण्यासाठी की येससाठी किंवा नोसाठी हे एकूण किती मतं पडलीत हे आपल्याला क्लिअर कट समजेल. ठीक आहे. आणि याच्यातनं चौथा प्रकार जो आहे डिव्हिजननुसार म्हणजे डिव्हिजनचे हे 4 प्रकार आहेत. चौथा प्रकार आहे डिव्हिजन बाय गोईंग इन टू दी लॉबी. म्हणजे काय की ज्या व्यक्तींना यससाठी म्हणायचं आहे ते कोपऱ्यात एखाद्या लॉबीमध्ये जाऊन उभं राहतील, ज्यांना नो म्हणायचं आहे ते दुसऱ्या कोपऱ्यामध्ये जाऊन उभं राहतील. मग इथं सुद्धा एक रॅन्डम काउंट केला जातो म्हणजे मोठी संख्या आपल्याला लगेच समजते ना की कुठं जास्त गर्दी आहे तर त्यानुसार बिल पारित करायचं की नाही हे चौथ्या पद्धतीनुसार ठरेल. म्हणजे एकूण 4 पद्धती आहेत. त्यापैकी रूल नंबर 252 मध्ये व्हॉइस आणि काउंटिंग दिलेलं आहे आणि रूल नंबर 253 मध्ये जे बटनवालं तुम्हाला सांगितलं ना तर ते आहे म्हणजे तिथं रेकॉर्ड हा काउंट होतो डायरेक्टली. आणि रूल नंबर 254 नुसार हे लॉबीमध्ये जाऊन उभं राहायचं. ठीक आहे. तर 252, 253, 254 हे तुम्हाला समजलं असेल. आता हे तर मी तुम्हाला सांगितलं की बिल पारित करण्यासाठी कुठल्या अशा मेथडचा वापर केला जातो, कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या मेथड आहेत. यापैकी आवाजी मतदान किंवा ध्वनी मतदानाचा वापर ऑलरेडी झाला आहे म्हणजे या 2 बिलांसाठी तर झाला. याआधी असाच हा वापर हा तेलंगणा स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यासाठी सुद्धा झाला होता. म्हणजे या दरम्यान सुद्धा भरपूर वेळ झालेला आहे. मात्र महत्त्वाचा जर लक्षात ठेवायचा असेल तर तुम्ही तेलंगणा स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यासाठी सुद्धा आवाजी मतदानाचाच वापर केला होता. हा मुद्दा लक्षात ठेवू शकता कारण थोडं राज्य ओरिएंटेड आहे आणि अशाच काही ठळक मुद्द्यांवरती आयोगाचे क्वेश्चन ठरलेले असतात. तर नक्कीच हा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा की तेलंगणा स्वतंत्र राज्याचा दर्जा पारित करण्याचं जे बिल होतं तर ते ध्वनी मताच्याद्वारे किंवा आवाजी मतदानाद्वारेच पारित करण्यात आलं. ठीक आहे. ही मेथड आपण अमेरिका आणि इंग्लंडकडून घेतलेली आहे. आता आवाजी मतदानाचे फायदे सुद्धा आहेत, तोटे सुद्धा आहेत. फायदा एकच अगदी व्यवस्थित दिसतो तो म्हणजे टाईम वाचतोय. म्हणजे जलद पद्धतीमध्ये हे मतदान होऊन जातं किंवा एखादं जे काही बिल पेंडिंग असतं ते पारित होऊन जातं अगदी जलदपणे. पण हे
ॲक्युरेट नाही आहे. याचा एक मोठा डिसॲडव्हान्टेज जो आहे तो म्हणजे हे जी पद्धत आहे तर ती ॲक्युरेट नाही आहे. याच्यामध्ये असं होतं ना की बऱ्याचशा जणांचं याला अपोज आहे, पण तरीसुद्धा हे बिल पारित झालं. ठीक आहे. आता याच्यामध्ये एक अशी प्रोव्हिजन दिलेली आहे बरं, की जर तुम्ही आवाजी मतदानाने जर एखादा तुम्ही मुद्दा पारित केला आणि सदस्य जे आहेत राज्यसभेमध्ये एकूण 250 सदस्य असतात, त्यापैकी 238 हे अप्रत्यक्षपणे निवडून आले म्हणजे राज्याने आणि युनियन टेरिटरीजने पाठवलेले असतात. 12 जे असतात ते राष्ट्रपतींकडून निर्वाचित केलेले असतात. मग ते कला, त्यानंतर विज्ञान, लिटरेचर आणि सोशल सर्व्हिस म्हणजे सामाजिक कार्य, तर या वेगवेगळ्या क्षेत्रातून ते 12 व्यक्ती येतात. तर अशी एकूण स्ट्रेंथ, एकूण टोटल जो नंबर आहे मॅक्झिमम तो 250 असेल. ठीक आहे. हे राज्यसभेसंदर्भात मी सांगतोय. आणि समजा आता यापैकी आवाजी मतदानाने हा एखादा मुद्दा असा पारित केला आणि एका जरी सदस्याने याला अपोज दाखवला तर तुम्ही हे जे काही मतदान होतं तर रिवाईज करायचं. म्हणजे हे जे बिल पारित करण्याची जी मेथड तुम्ही वापरली तर ती आता बदलावी लागणार. म्हणजे तुम्हाला डिव्हिजन हे प्रॉपर काउंटिंगच्या मेथडनी करू शकता किंवा लॉबीमध्ये पाठवण्याच्या मेथडनी करू शकता किंवा रेकॉर्डिंगवाल्या मेथडनी करू शकता. तर अशी तरतूद आहे, म्हणजे अशा प्रकारचा नियम आहे. आणि याच्याशी संदर्भात म्हणून जे आत्ताचे उपसभापती आहेत हरिवंश बाने, तर यांच्यावरती कारवाई किंवा यांच्यावरती जो नो कॉन्फिडन्स मोशन हे 12 वेगवेगळ्या ऑपोजिशन पार्टींनी जो आणलाय ना, तो या संदर्भात आहे की अशा प्रकारे आवाजी मतदानाला विरोध दाखवून सुद्धा त्यांनी परत हा निर्णय पाठीमागे नाही घेतला किंवा जे बिल पारित झाले तर ते तसेच पुढे ढकलण्यात आले. तर असा त्यांच्यावरती आरोप आहे आणि त्यानुसार आता नो कॉन्फिडन्स त्यांच्यावरती आहे. ठीक आहे. तर एवढं काही प्रकरण तुम्हाला समजलं असेल. आता याच्यावरती त्यांनी सुद्धा असं मत व्यक्त केलेलं आहे की जर तुम्ही विरोध करण्यासाठी, जे मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलं होतं ना, एक वेल असते म्हणजे एक विहीर म्हणून, त्याला एक अघोषित अशी विहीर म्हणून त्यांनी कन्सिडर केलं असतं. तर जर तुम्ही वेलमध्ये येऊन जर काही बोलत असाल तर ते कन्सिडर होत नाही, तर ऑन रेकॉर्ड कन्सिडर नाही होत. म्हणजे वेल ऑफ दी हाऊसमध्ये जर काही गोष्टी केल्या, म्हणजे जर तुम्ही मागणी सुद्धा वेल ऑफ दी हाऊसमध्ये येऊन केली असेल तर ती ग्राह्य धरली जात नाही. तर आहे अशा प्रकारे सुद्धा म्हणजे त्यांनी ते बिल किंवा व्हॉइस वोटलाच कंटिन्यू केलं. त्याचं एक रिझन हे सुद्धा आहे. ठीक आहे. तर तुम्हाला व्हॉइस वोटबद्दल सुद्धा समजलं, राज्यसभेबद्दल सुद्धा थोडीशी माहिती आपण घेतलेली आहे, एकूण सदस्य वगैरे बघितले थोडक्यात, उपसभापतींची निवड बघितली, सभापतींबद्दल थोडीशी माहिती जाणून घेतली आहे. तुम्हाला ना याच्याबद्दलची कलमं लक्षात ठेवावी लागणार आहेत. कलम आपलं जे 89 कलम आहे, कलम 89 त्याच्यामधलं सब कलम 1, तर यामध्ये असं मेन्शन करण्यात आलं आहे की राज्यसभेचे सभापती म्हणून उपराष्ट्रपतींची निवड होईल. म्हणजे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतील असं मेन्शन करण्यात आलंय कलम 89च्या सबकलम 1 मध्ये. कलम 89च्याच सबकलम 2 मध्ये राज्यसभा त्यांच्यातल्याच एकूण सभासदांपैकी एकाची उपसभापती म्हणून निवड करेल, तर असं या कलम 89 सबकलम 2 मध्ये सांगितलंय. ठीक आहे. तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे कलम 89. आता राज्यसभेचा विषय निघालाय, तर राज्यसभेमध्ये जर सदस्य व्हायचा असेल तर त्याच्यासाठी पात्रता काय लागते, तर पहिली गोष्ट म्हणजे तो भारतीय नागरिक असलाच पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचं वय हे 30 वर्ष पूर्ण असावं. तर ह्या 2 महत्त्वाच्या गोष्टी. त्याच्या व्यतिरिक्त आणखीन सुद्धा 2 आहेत. कुठल्याही लाभाचं पद त्या व्यक्तीकडे नसावं, राज्याचं किंवा युनियन टेरिटरीचं लाभाचं पद त्याच्याकडे नसावं. आणि चौथा म्हणजे असं आहे की तो व्यक्ती हे पद धारण करण्यासाठी उचित असावा. तर हे आपल्याला कलम 84 मध्ये दिलं आहे. कलम 84, कलम 89 हे दोन्ही कलम लक्षात ठेवायचे तुम्हाला. या व्यतिरिक्त संसदेसाठी कलम 79 आहे, ज्यामध्ये लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती या तिघांची मिळून संसद फॉर्म होते असं दिलेलं आहे. आणि सध्याचे जे उपसभापती आहेत हरिवंश बने, तर यांच्यावरती जे नो कॉन्फिडन्स रिझोल्युशन जे आणतायत, तर याआधी सुद्धा अशा 3 वेगवेगळे व्यक्ती आहेत की ज्यांवरती ऑलरेडी नो कॉन्फिडन्स रिझोल्युशन आणलेलं आहे. 1951 मध्ये आपल्या महाराष्ट्राचे जी.व्ही. मालवणकर जे लोकसभेचे स्पीकर होते त्यांच्यावरती सुद्धा अशा प्रकारचं रिझोल्युशन आणलं होतं. 1966 मध्ये ते सरदार हुकम सिंग वरती सुद्धा हे आणलं होतं. आणि 1987 मध्ये बलराम झाकर, तर यांच्यावरती सुद्धा नो कॉन्फिडन्स आणलं होतं. मात्र हे पुढं जाऊन टिकलेलं नाहीये. तर बघूत आपण आता यामध्ये नेमकं काय होणार आहे, त्याच्याबद्दल अपडेट आले की मी तुमच्यापर्यंत घेऊन येईन. तुम्हाला राज्यसभा कशी फॉर्म झाली ही मी अगदी शॉर्टमध्ये सांगतो. फक्त एक हिस्टॉरिकल पॉईंट आहे. 1918 मध्ये राज्यसभेबद्दलचा उल्लेख करण्यात आला होता. 1918च्या आधी अशा प्रकारची राज्यसभा आपल्या देशासाठी नव्हती.
तर राज्यसभेचा उल्लेख हा 1918च्या ज्यावेळेस मॉन्टेग्यू चेम्सफर्ड यांचा जो रिपोर्ट आला होता तर त्या रिपोर्टमध्ये मेन्शन केलं होतं. एडविन मॉन्टेग्यू जो भारतमंत्री होता आणि लॉर्ड चेम्सफर्ड जो त्या काळाचा व्हाईसरॉय होता, त्या दोघांची एक समिती होती, दोघांचा एक रिपोर्ट त्यांनी प्रकाशित केला होता. त्यानुसार राज्यसभा म्हणजेच काउन्सिल ऑफ स्टेटचा उल्लेख करण्यात आला होता. 1919च्या मग गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्टमध्ये सुद्धा काउन्सिल ऑफ स्टेटचा उल्लेख करण्यात आला आहे. आणि फायनली स्वतंत्र भारतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा 1952मध्ये उपसभापती जे पहिल्यांदा बनले ते होते S.V. कृष्णमूर्ती राव, जे सलग 2 वेळेस उपसभापती बनलेत. ठीक आहे, तर हे सगळे मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. जर काही मुद्दे इथं फक्त मी लिहून दाखवले असतील किंवा फक्त सांगितलेले आहेत तर ते मुद्दे तुम्ही थोडंसं लेक्चर पुन्हा एकदा बघून ऐकून त्याला व्यवस्थितपणे लिहून काढा. प्रॉपर नोट्स असू द्या, अभ्यासाला सिरियसली घ्या. कुठल्याही प्रकारचा फक्त टाइमपास किंवा काहीतरी ऐकायचं म्हणून हे लेक्चर्स ऐकू नका. त्यातून प्रॉपर नॉलेज मिळवा. आणि जाता आता मत व्यक्त करायचं आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार सुद्धा जी व्हॉइस वोटवाली मेथड जी आहे तर ती सिरियस गोष्टींना हाताळण्यासाठी नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे जे पॉलिटिकल ॲनालिस्ट असतात तर त्यांनी असं व्यक्त केलेलं आहे की ही जी आवाजावाली ध्वनीची जी मेथड आहे मतदानाची तर ती सिरियस गोष्टी हाताळताना करू नये. आणि जिथं बहुमत दिसतंय त्याच ठिकाणी याचा वापर असावा. कुठल्याही सेन्सिटिव्ह टॉपिकवरती किंवा जर बहुमत नाही आहे, स्पष्ट बहुमत दिसत नाही तर त्या केसमध्ये व्हॉइस मतदानाचा वापर केला गेला नाही पाहिजे. तुमचं याच्यावरती काय एकूण मत आहे तर ते आम्हाला कमेंट करून कळवा, ज्यातून आम्हाला तुमच्या अभ्यासाची लेवल, तुम्ही कोणत्या पद्धतीने या गोष्टीकडे बघताय थोडासा फक्त विचार करून बघा की ज्याचा आवाज मोठा आहे त्यांनी जर मतदानामध्ये भाग घेतलाय तो यस म्हणतोय किंवा नो म्हणतोय, असे समजा एक 4-5 जण जरी असतील एका बाजूला आणि जसं सगळ्यांचा आवाज एकदम भसाडा, एकदम मोठाच्या मोठा आवाज आहे तर त्यांचा यस हा ऑब्व्हियस आहे की त्यांचा मोठा लाऊडच वाटणार आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने बिल पास करण्यासाठी इथं ओरडाओरडी करायला लागलेली आहे. तर बघा तुमचं काय मत आहे याच्यावरती. माझं तर असंच मत आहे की सिरियस ज्या गोष्टी होतात तर त्यावेळेस तरी या मताचा वापर केला नाही पाहिजे. तर बघा आता तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट करून कळवा. आजच्या सेशनमध्ये इथंच तुमची रजा घेतो. हसत खेळत अभ्यास करा, हेल्दी फूड खा आणि आईवडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.